अहो बोलता बोलता सांगायचं राहूनच गेलं की. पण हा खोडसळपणा केला कोणी हा प्रश्न पडतो का तुम्हाला? हे कोणी पसरवलं असावं बरे? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही बाळ गंगाधर टिळकांनी नव्हे तर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी साजरी केली होती. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार? जय भारत, मी शीतल, जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. याआधी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा तिथीनुसार का तारखेनुसार साजरा करावा यामध्ये खूप मोठा वाद निर्माण झाला होता. पण आता त्या वादात काही अर्थ राहिला नाही, कारण महाराष्ट्र शासनाने तारखेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करावी असे सांगितले असल्याने आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये आता 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी करण्यात येते. परंतु आपणास सांगण्यास मला खूप आनंद होतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कारणाने आपल्या समोर आम्ही एक सदराची सुरुवात करणार आहोत आणि हे सदर सुचलं कसं हे मला सांगण्याची इच्छा आहे. तर दर्शक हो, पहिल्यांदा मी माफी मागते. खूप दिवसानंतर मी तुमच्या समोर येतेय, पण मला आनंद याचा आहे की मी आता तुमच्या समोर येतेय तर एक नवीन सदर घेऊन येतेय. तर असंच कामामध्ये बिझी असल्या कारणाने खूप दिवसानंतर मी ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत प्रतिमा परदेशी यांना भेटायला गेले होते त्यांच्या ऑफिसमध्ये. त्यांची वाट पाहत असता त्यांना मी कॉल केला की मॅम मी पोहोचले आहे आणि आपण केव्हा येतात? तर मॅम म्हणल्या मला 5 मिनिट लागतील, तू ऑफिसमध्ये बस. त्यांच्या ऑफिसमध्ये भरपूर सारी पुस्तके आहेत. तर मी पुस्तकं चाळत असताना माझं एका पुस्तकाने लक्ष वेधलं आणि ते पुस्तक म्हणजे हे. वाचता येते तुम्हाला? कदाचित स्क्रीनवर असतं, वाचता येत नसेल तर मी वाचून दाखवते. शिव इतिहासाचे विकृतीकरण आणि ब.म. पुरंदरे. हे पुस्तक पाहत्या क्षणी मला असं वाटलं जणू काही या पुस्तकामध्ये कित्येक रहस्य दडलेत, काहीतरी इतिहास दडलेला आहे आणि मला खूप कुतूहल वाटत होतं की हे पुस्तक मला नक्की वाचायचंय. आणि हे पुस्तक जे आहे संपादन स्वतः प्रतिमा परदेशी मॅमनेच केलेलं आहे. तर माझं काम झालं असता नंतर मी मॅमला एक रिक्वेस्ट केली की मॅम आपल्या लायब्ररीमधले जे बुक आहे संग्रहामधलं मला खूप आवडलेलं आहे, मला फक्त वाचण्यासाठी तुम्ही 1 आठवड्यासाठी द्याल का? त्या म्हणाल्या बघू कोणतं पुस्तक आहे. त्यांना मी दाखवलं हे पुस्तक आहे आणि मला वाचायची खूप इच्छा आहे, मला खूप उत्सुकता या पुस्तकामध्ये काय लिहिलंय नेमकं. तर बघता क्षणी त्यांना कळालं की या पुस्तकाची जी प्रत आहे ती एकमेव प्रत त्यांच्याकडे उरलेली आहे आणि आता त्या या संभ्रमामध्ये होत्या देऊ की नको. त्यांच्या चेहऱ्यावरती मला हे दिसत होते भाव, पण माहित नाही थोड्या क्षणामध्ये त्या म्हणाल्या मला ठीक आहे घेऊन जा, पण 1 आठवड्यानंतर मला तू आणून देशील. आणि त्यांना मी आश्वासन देऊन हे पुस्तक घेऊन आले. खरं तर हे पुस्तक 40 पानी आहे फक्त आणि हे 1 ते 2 दिवसामध्ये आरामात संपत वाचून होऊन जाईल माझं. परंतु कसं आहे की कामामध्ये व्यस्त असल्या कारणाने मला हे पुस्तक वाचायला जवळजवळ 7 दिवस लागली, म्हणजे 1 आठवडा लागला. तर हे पुस्तक वाचत असतानाच मला असं वाटलं की या पुस्तकाचं आपण खऱ्या अर्थाने अभ्यास करून यावरती व्हिडिओ तयार केला पाहिजे, जेणेकरून जेवढे शिवभक्त आहेत, शिवप्रेमी आहेत, जे शिवाजी महाराजांचे अनुयायी आहेत त्यांना हा खरा इतिहास कळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण कुठेतरी पाहतोय की आपल्या कानावर ज्या गोष्टी पडतात त्यात आपण खऱ्या मानतो, आपण त्यांचा तपास घेत नाही की त्या किती योग्य आहेत, किती खऱ्या आहेत, त्यामध्ये किती सत्य आहे. आणि एकंदरीत असं पण आहे की आपण आता दैनंदिन जीवनामध्ये एवढे व्यस्त असतो आपल्या की आपल्याला वाचायला वेळही मिळत नाही. त्यामध्ये सर्वांची चुकी नाही असं म्हणता येत नाही आणि सर्वांना वाचायला वेळ मिळतो असंही नाही. त्यामुळे तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे एक सदर आणि या सदरामध्ये आपण खरा इतिहास जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत.
अहो, बोलता बोलता राहूनच गेलं की सदराचं नाव आहे ऐका खरं सांगते. आणि या खरं सांगण्यात तुम्हाला किती पटतंय हे तुम्ही चिकित्सा करून तुम्हाला पटलं तर इतरांना देखील नक्की सांगा. चला तर मग सदराला सुरुवात करूया. ऐका खरं सांगते. शिवाजी महाराजांचा इतिहास जो खोटा रेखाटला आहे याचा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये विरोध होत असतानाही तरी देखील महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार बम पुरंदरे यांना देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी करतो, पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, पहिली जयंती कोणी साजरी केली असावी बरे? खर तर मला हा प्रश्न नेहमी पडायचा आणि मी कोणाला विचारलाच नाही खरं तर. मग हे पुस्तक वाचल्यानंतर शिव इतिहासाचे विकृतीकरण व बम पुरंदरे या पुस्तकामध्येच मला याचं उत्तर मिळालं. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वात प्रथम महात्मा फुले यांनी साजरी केली आणि त्यानंतरच त्याची सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात हळूहळू शिवजयंती ही साजरी होऊ लागली. परंतु जेव्हा मला हा सत्य इतिहास माहिती नव्हता तेव्हा अनेक लोकांना असं सांगण्यात आलंय, आता हे कोणी हा अफवा पसरवली हे मलाही माहिती नाही, पण मी पण या अफवेची शिकार झाले होते. माझ्याही कानावर हे पडलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही लोकमान्य टिळकांनी केलीये असा जो अफवा माझ्याही कानी पडली होती आणि मला पण हे लहानपणी खरंच वाटायचं. पण जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा कळालं की महात्मा फुलेंनी जयंतीची सुरुवात केलेली आहे. पण तुम्हाला काय वाटतं की त्या काळामध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरं करणं एवढं सोपं होतं? म्हणजे ज्या काळामध्ये जातीभेद हा एवढा होता जणू काही मनुष्यच मनुष्याला मनुष्य मानत नव्हता आणि त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरं करणं हे खूप कठीण काम होतं हो. तर शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना महात्मा फुलेंनी काय केले? तर महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास आधी वाचून काढला आणि त्यानंतर ते रायगडावर गेले त्यांची समाधी शोधण्यासाठी. समाधी शोधण्यामध्ये त्यांना 2 ते 3 दिवस लागले आणि जेव्हा त्यांनी समाधी पाहिली ती अत्यंत वाईट अवस्थेत होती. झाडे झुडपे काट्याकुट्यांनी पूर्ण झाकून गेली होती. मग महात्मा फुलेंनी तेथील ती झाडे झुडपे काढून ती जमीन साफ केली, तिथे फुलं वाहिली शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी. आणि ही बाब जेव्हा तेथील ग्रामभटाला कळाली तेव्हा तो त्वरित गडावरती आला आणि तो म्हणतो काय हे आपण त्याच शब्दामध्ये ऐकूयात जे स्वतः महात्मा फुलेंनी नमूद केले आहे. ग्रामभट म्हणतो कसा, कुणबट शिवाजीच्या थडग्याचा देव केला, मी ग्रामदोषी असता दक्षिणाशिदा देण्याचे राहिले, माझा केवढा अपमान. आणि असं म्हणत त्याने लाथेने समाधीवरील फुले उधळून टाकली. अरे कुणबटा, तुझा शिवाजी काय देव होता म्हणून त्याची पूजा केलीस? तो शूद्रांचा राजा, त्याची मुंज सुद्धा झाली नव्हती. आणि हे भाई बागल यांनी हा प्रसंग त्यांच्या फुले गौरव ग्रंथामध्ये पान क्रमांक 47 मध्ये नोंदवला आहे. आणि ते असं म्हणतात भाई बागल की हे जेव्हा मी नोंद करत होतो तेव्हा मला अत्यंत राग आला होता आणि मी संतापाने वेडा झालो होतो. तर विचार करा, जेव्हा आपल्याही कानी असे शब्द पडतात आणि आपल्याला कळतं की त्या काळच्या भटाने जेव्हा महात्मा फुलेंनी श्रद्धांजली आदरांजली म्हणून जी फुले वाहिली होती त्या फुलांना त्या काळातील भटजी हा लाथाडतो आणि काय म्हणतो, तुमच्या शूद्रांचा राजा तो काय देव होता आणि म्हणून तुम्ही त्याची इथे पूजा करताय. यावरून हे समजतं की त्या काळामध्ये शिवजयंती साजरी करणं पण केवढं अवघड काम होतं. पण तरीही महात्मा फुले इथे थांबले नाही. त्यांनी शिवजयंती ही
घरोघरी पोहोचवावी यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि आता कुठे आपण ही शिवजयंती साजरी करतोय। महात्मा फुलेंचा शिवजयंती साजरा करण्यामागचा सर्वात मोठा वाटा आहे आणि तो आपण त्यांना ते श्रेय दिलेच पाहिजे। जसे की आपण पाहिलं, महात्मा फुले जेव्हा समाधीवर गेले त्यांना काय पाहावयास मिळालं आणि तो प्रसंग कसा घडला, काय झालं होतं। पण ही जी अफवा होती, जी मी यापूर्वी सांगितली की आपल्या सर्वांना ही अफवा माहिती आहे की टिळकांनी जयंतीची सुरुवात केलेली आहे, बरोबर। आणि ही मी लहानपणापासून हेच ऐकत आली आहे, मलाही याचं सत्य माहित नव्हतं, मी हेच खरं मानत आलेली होते। परंतु ही जी गोष्ट आहे फक्त माझ्या बाबतीत घडली असं नव्हे, राईट। जेवढे काही शिवप्रेमी शिवभक्त शिवाजींचे मावळे स्वतःला म्हणू इच्छितात त्या सर्वांना हे आधी वाटत होतं, पण आता लोक शाणे झालेली आहेत, पुस्तकं वाचतायत, खरा इतिहास जाणून घ्यायची त्यांच्यामध्ये आता तळमळ आहे आणि त्यामुळे आता खरा इतिहास बाहेर येतोय। आणि एका एका पानामध्ये जेव्हा आपण तपासणी करतो इतिहासाची, कितपत खरं लिहिलेलं आहे आणि कितपत ब्राह्मणी वृत्तीने लिहिलेलं आहे, त्यामुळे आता पण हा खोडसळपणा केला कोणी हा प्रश्न पडतो का तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही कुणी साजरी केली तर लोकमान्य टिळकांनी, हे कोणी पसरवलं असावं बरे? अफवा म्हणावी तर ती काही लोकांमध्येच राहते, राईट। पण ही लहानपणापासून सगळीकडेच पसरत आली आणि आजपर्यंत कोणी खुलासाही करत नाही, नाही का? तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू झाली होती, मोठ्या प्रमाणात लोक साजरी करू लागले होते, पण त्या काळानंतर मग गणेश चतुर्थी कसे बरे लोक साजरे करू लागले? तुम्हाला काय वाटतं बरे? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणी साजरी केली ही जी अफवा सातत्याने लहानपणापासून आपण ऐकत आलेला आहोत आणि आताही लोक जेव्हा खरा इतिहास पचवू शकत नाहीत, जेव्हा आपण वाचतोय, आपल्याला जेव्हा खरा इतिहास कळतोय, महात्मा फुलेंनी ही जयंती साजरी केली जेव्हा आपल्याला हे कळतं, तरी देखील अंध शिवभक्त ज्यांना आपण म्हणू ते लोक आताही म्हणतात की टिळकांनी साजरी केली होती। आणि जेव्हा स्वतःला विचारवंत, अभ्यासक, लेखक म्हणू इच्छिणारे जे शिवभक्त आहेत ते जेव्हा असं म्हणतात की पहिली जयंती शिवाजी महाराजांची ही महात्मा फुलेंनी नव्हे तर टिळकांनी साजरी केली होती, तर खरंच त्यांच्या बुद्धीचा आपण कीव करावी तेवढी कमीच असो। परंतु जेव्हा आपल्याला हा खरा इतिहास कळतो तर आपण हा आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे। कारण ही अफवा एवढी पसरलेली आहे की लहान लेकरांपर्यंत बिंबवण्याचं काम एका विशिष्ट वर्गाने केलेलं दिसतं। असो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच, जसं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार, हा वाद जसा आता निकालच लागला आहे, शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही 19 फेब्रुवारी रोजी साजरी करावी हा जो आदेश काढला आहे, त्यामुळे आता महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगभरामध्ये तारखेनुसारच त्यांची जयंती ही साजरी केली जाते। तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बाळ गंगाधर टिळकांनी नव्हे तर राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी साजरी केली होती, हे आता तेवढंच स्पष्ट झालं आहे। चला तर मग पुन्हा भेटूया या सदरामध्ये नवीन विषय घेऊन। तत्पूर्वी एक निवेदन, आपण जागृती न्यूजला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या सदराला भरभरून प्रतिसाद द्या। आपल्याला शक्य असेल तर जॉईन बटन आपण दाबून आम्हाला आर्थिक सहकार्य करू शकता आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। जागृती न्यूज पहा, जागरूक रहा।